नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, हिंद केसरी संभाजीनगर मैदानामध्ये 3 नंबरचे मानकरी झालेले आहेत देवाभाई आणि लालबादशाह। तर दादा आहेत आपल्यासोबत, तर बैलांबद्दल जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे। माझं नाव मुन्ना पटाणे, आपल्या वडिलांच्या नावावर गाडी पळते, सांडू मिस्त्री तळेगावकर तळेगाव चाकडीवाले। हा, आणि दादा जिल्हा कोणता आहे ते? त्याला फुलंब्री हां, आणि इकडं जिल्हा तालुका जिल्हा संभाजीनगर आहे। संभाजीनगर। दादा कुठली खरेदी आहे दोन्ही बैलांची तुमची? काय इटलीच आहे, आमच्या गावातली। गावातलेच आहे? हो। बरं, लहानपणीपासून? हा, लहानपणीपासून। तरी आता किती दातात? दोषी आहे दोन्ही पण। दोन्ही दुशी आहेत? हो आणि मला वाटते या सीजनच्या सध्या बेस्ताज बादशाह लाल बादशाह हो, लाल बादशाह। आणि गावठी मधून सर्वात नामांकित बैल गाजलेला आहे। हो हो मला वाटतं त्याच्या आता बकासूर सोबत आज पडाला असता ना, हो, आज पाळणार होता पण बंदी लागली त्यामुळे आपण नाही पडू शकलो। नाही पळू शकलो। तरी कसा वाटला आजच्या मैदान तुम्हाला? चांगला नंबर 1 मैदान झालं। हो, आणि घरचीच गाडी म्हणतात ना हे? नाही, हा बाब्यात पळाला। तो बब्यामध्ये पडाला? हो, छोटा देवा। आणि याच्यामध्ये हे ते बुलढाण्याच्या लक्ष्यामध्ये पळाला। हो काय? हा, तर दादा तुम्हाला किती वर्षापासून छंद आहे शर्यतीचा? आम्हाला आमच्या रक्तातच छंद धरून झाला तुम्ही। वडिलांना पिढ्यानपिढ्यांना चालला आमचा। आणि याच्या आधी कोणकोणते बैल तरी तुमच्याकडे होऊन गेले? यांच्या अगोदर आम्हाला सुरुवातीला एक हरण्या नावाचा बैल होता मोठा, त्याच्यानंतर साई, मोठा देवाबाई बी आपला जे। पण तुम्हाला अशी कोणी प्रेरणा दिली का आपण एक गावठी बैल पोचल्या पाहिजे? आणि नाही, आपल्या वडिलाला पहिल्यापासून छंद आहे गावठी बैलाचा। आपल्यापाशी VIP राणा पण आहे, तो पण गावठीचे। गावठीच आहे? हा, ते वडील आपले ठेवतेच, दरवर्षी एक गावठी बैल ठेवते। गावठीमध्ये आणि म्हणजे खिल्लार मध्ये कोणता फरक येत असतो दादा? गावठी टिकून चालतं जरा जास्त दिवस, जास्त असा आपल्या वडिलांचा आणि आपल्या भागातला अनुभव आहे। पण त्यांचं मेंटेनन्स वगैरे वेगळं असते का? नाही, कमी खर्चात असते ते गावठी। गावठी? हो। आणि कोणत्या धुराला दोन बैल पडतात? दोन्ही साईड पळतो तो, चारी खांदी फेटे पब्लिकला आतून। आणि आज गट कोणता इथे होता? गट लाल बादशाह 22 मध्ये पळाला, हा 17 मध्ये, सेमी मध्ये हा 8 मध्ये पळाला, तो 9 मध्ये पळाला। म्हणजे सकाळचे आपले बैल पळून आले? हो। कधी आलात मैदानात तुम्ही दादा? आम्ही सकाळी चालतो, समज 4 वाजेला। 4 वाजेपासून? आणि धुरकरी वगैरे कोण होते तुमची आज? हो, एक गाडी आणली त्याची आवी दुरकरी नाणेगाव, आणि ही बाब्याची छोट्या देवाची गाडी किशोर दुरकरी। आणि याच्यानंतर तरी कुठल्या मैदानात जायची तुमची तयारी चालू आहे? बघू आता, जसं असलं आपल्या भागात तसं। जे तुमचे धुरकरी आहेत तेच तुमची कंटिन्यू गाडी चालवत असतात? हा, तेच चालले ते दोन्ही, किशोर आणि जावेद। आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल दादा? चांगला नंबर 1 मैदान झाला, आपल्या भागात होता, पण चांगला झाला मैदान। आता जसा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बंदी आली, तर त्यामध्ये तुमच्या म्हणजे काही फायदा झाला की नुकसान झालं? त्याच्यामध्ये आता धरून चालला, आता काय सांगायचं समजते। तरी अंदाजी तुमच्याने? नुकसानच झाला समज, आपल्या भागात एवढी 3 फेऱ्याच्या मैदानासाठी? हा, एवढं मैदान होत निर्णय दाट आपल्याकडे शंकरपट सेकंड पतर असतो समज। पण आता जसं ते बंदी आली, एखाद वर्षासाठी मानलं ना बंदी, तर तुम्हाला वाटतं का इकडे मैदान निघताल म्हणून आणखी? हा, निघन मग असे आता आपल्या भागात बी शंकरपट निघन, काही मैदान, काही बिनजोड, असं चालूच असतं। मग सध्या शंकरपट बंद झाल्यात हो ना? हा, शंकरपट बंद आहे, पण बिनजोड मध्ये चालते पहिलं, पुन्हा 3 फेऱ्यामध्ये निघतील मैदान पण। बादलचे म्हणजे लाल बादशाहचे 3 म्हणजे बिनजोडचे मैदान झाल्यात का? बिनजोडचे हा झाले, बरेच झाले बिनजोड घोडागाडी शर्यत मध्ये? नाही ना, बैलामध्ये। हो। धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल। नेक्स्ट पटाते ऑल दिस। आणि शंकरपटात पण पडत असते का बैल? हो, पळते ना शंकरपटामध्ये, अख्खा सीझन मारला त्यांनी शंकरपट ड मध्ये, लहान्या गटात पूर्ण सीझन मध्ये। आणि तो देवाबाई घरचाच शंकरपटात? हो, धन्यवाद दादा। चालतं।